हॅलो गाईज, ही मिरची बघून घाबरू नका, खाऊन खुश व्हाल। सर्वात आधी आपण मिरची कट करून घेऊया। ही अशी कट करायची आहे। त्यामध्ये जेही बीज आहे आतमध्ये ते सगळं असं आपल्याला हे काढून घ्यायचं आहे चाकूच्या साहाय्याने। सर्व मिरच्यांमधून आपण गर आणि बी काढून घेतलेली आहे। आता आपण एक स्टफिंग बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे पनीर घेतलेला आहे। सॉरी गाईज, काल तब्येत ठीक नसल्यामुळे व्हिडिओ बनवला नाही। पनीर हातानेच असं क्रश करून घेऊ। आता त्यामध्ये बारीक चॉप केलेली सिमला मिरची घालूया। इथे माझ्याकडे 3 कलरच्या सिमला मिरची होत्या। मी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधी ग्रीन चिली ही यूज करू शकता। हाफ टीएसपी जिरा पावडर घालू, 1 टीएसपी चाट मसाला, थोडीशी काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ, थोडेसे चिली फ्लेक्स, थोडंसं ऑरेगॅनो, 1 चीज क्यूब घेऊया। 1 चीज क्यूब आपल्याला ह्यामध्ये क्रश करून घालायचं आहे। तुम्ही किसूनही घालू शकता, असं काही नाही। आता ह्यामध्ये चॉप केलेली कोथिंबीर घालूया आणि हे छान मिक्स करून घेऊ। तुमच्याकडे बॉईल केलेले कॉर्न असतील तर तेही तुम्ही क्रश करून यामध्ये घालू शकता। छान टेस्टी हेल्दी असे स्टफिंग तयार होतं। स्टफिंग रेडी आहे। आपण एक स्लरी बनवून घेऊया। त्यासाठी मी 2 चमचे 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालूया। इथे तुम्ही फक्त कॉर्नफ्लॉवरही यूज करू शकता किंवा मग फक्त बेसन पीठही यूज करू शकता। थोडंसं मीठ घालू, थोडंसं लाल तिखट, पाणी घालून याची एक स्लरी तयार करून घेऊया। जास्त थिकही नाही आणि जास्त थिनही नाही, अगदी मीडियम कन्सिस्टन्सीचं हे बॅटर आपल्याला तयार करायचं आहे। आता आपण मिरचीमध्ये स्टफिंग भरून घेऊया। सर्व मिरचीमध्ये आपण हे स्टफिंग आता भरून घेऊया। हे बघा, सर्व स्टफिंग आपण भरून घेतलेलं आहे। मिरची एक एक कट करूया। अगदी हलक्या हाताने कट करा। तुम्ही भरलेली मिरची तर खूप खाल्ली असेल, पण कधी ह्या प्रकारात बनवून खाल्लीत का? नसेल खाल्ली तर बघा, आता ट्राय करून बघा। सर्व मिरची अशी कट करून घेतलेली आहे। ती ह्या बॅटरमध्ये डीप करून घेऊ। ब्रेड क्रम्स मध्ये अशी घोळवून घेऊ। सर्व मिरची अशी ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून घेतलेली आहे। आता आपण डीप फ्राय करून घेऊ। तेल गरम झाले आहे। आता त्यामध्ये आपण मिरची टाकून घेऊया। छान कुरकुरीत अशी मिरची तळून घेऊया। छान क्रिस्पी अशी तळल्या गेलेली आहे। आता आपण काढून घेऊया। कलरही किती छान दिसत आहे। बाकीची राहिलेली मिरची छान आता आपण फ्राय करून घेऊया। सर्व मिरच्या आपल्या अशा फ्राय करून तयार झालेल्या आहे। एक आता आपण खाऊन बघूया। एकदम कुरकुरीत झालेली आहे। तुम्ही आवाज ऐकू शकत असणार आणि खूप टेस्टी झालेली आहे। हे तुम्ही स्टार्टर म्हणूनही खाऊ शकता। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।